विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा श्लोक आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. हा पण श्लोक यातल्याही काही ओळी तुम्ही नक्की ऐकलेल्याच असतील. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. अर्थात यत्र म्हणजे जिथे, नार्यस्तु म्हणजे महिलांची पूजा केली जाते. पूजा केली जाते याचा अर्थ ह्या ठिकाणी त्यांचा आदर ठेवला जातो, त्यांचा सन्मान केला जातो अशा अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी स्त्रियांची अशा पद्धतीने पूजा केली जाते, आदर ठेवला जातो, त्यांच्या प्रतिष्ठेची काळजी घेतली जाते, त्या ठिकाणी रमन्ते तत्र, त्या ठिकाणी तत्र रमन्ते देवताः, त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. मित्रांनो, देवतांचा वास असतो म्हणजे त्या ठिकाणी सगळे केलेले कर्म यशस्वी होतात. त्या ठिकाणी तुम्हाला आनंद, सुख, समृद्धी आणि सगळ्या गोष्टींचा लाभ होतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि पुढे असं सांगतात की ज्या ठिकाणी असं होत नाही, ज्या ठिकाणी स्त्रियांचा अनादर होतो, त्यांना मान दिला जात नाही, त्या ठिकाणी काय होतं? यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफलाः क्रियाः. म्हणजे यत्र एताः तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाः क्रियाः. जिथं अशा पद्धतीने स्त्रियांचा मान ठेवला जात नाही, पूजा केली जात नाही, त्या ठिकाणी केलेल्या सगळ्या क्रिया ह्या निष्फळ होतात, त्यांचं फळ मिळत नाही. आपण पुन्हा एकदा हा श्लोक म्हणणार आहोत, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. मित्रांनो, पुढचा श्लोक आपला आहे चातकस्त्रीचतुरान् पयकणान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वंभसा हंत हंत महता मुदारता. हा पण अतिशय सुंदर असा श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये याचा मी अन्वय ह्या ठिकाणी तुम्हाला वाचूनच दाखवतो. यदा चातकः पिपासया जलधरं त्रिचतुरान् पयकणान् याचते. म्हणजे जेव्हा एखादा चातक पक्षी जो असतो तो जलधरम, जलधर म्हणजे काय? जल म्हणजे पाणी आणि धर म्हणजे धारण करणारा. पाण्याला धारण करून ठेवणारा कोण असतो? मेघ, ढग. बघा, समानार्थी शब्द आपण शिकतोय. मी तुम्हाला कालही म्हणालो की आपण जर आपलं अवांतर वाचन वाढवलं, थोडंसं डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून जर आपण ऐकलं, सगळं आजूबाजूला लक्ष ठेवलं, तर आपला शब्दसंग्रह नक्की वाढतो. जलधर हा एक समानार्थी शब्द आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे, मेघ ह्या शब्दासाठी, ढगांसाठी. तर चातक पक्षी जो असतो त्याची तहान जी असते, पिपासा, त्याची तहान ही तीन चार थेंबाचीच असते. हा चातक पक्षी त्रिचतुरान म्हणजे तीन चार पय म्हणजे पाणी, 3-4 कणान म्हणजे पाण्याचे थेंब, 3-4 पाण्याच्या थेंबाचीच अपेक्षा करतो, याचना करतो, मागणी करतो. कुणाला? जलधराला म्हणजे मेघाला. कशामुळे? त्याची पिपासा म्हणजे त्याची तहान भागवण्यासाठी. परंतु तो जलधर, तो मेघ काय करतो? सो अपि, सह अपि, तो पण पूरयति विश्वंभसा, तो अख्ख्या विश्वाला पाण्याने भरून टाकतो आणि सगळ्या जगाची तहान भागवतो. म्हणजे मोठ्या लोकांचं लक्षण कसं असतं हे, म्हणजे उदार लोकांचं, मोठ्या, आपण कालही एका श्लोकामध्ये पाहिलं, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अशा उदारचरित लोकांचं पुढचं लक्षण ह्या श्लोकात सांगितलं असंही आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडे कोणी थोडीशी जर याचना केली तर ते सगळ्यांचंच समाधान होईल अशा पद्धतीनं त्याची पूर्तता करतात. मग सोपी पूरयति विश्वंभसा हंत हंत महता मुदारता, हा एक उद्गार आहे की तो देखील सगळ्या विश्वाला पाण्याने भरून सगळ्यांचीच तहान भागेल,
अशा पद्धतीने जलवर्षाव करतो आणि कितीही महान लोकांची उदारता असते असा अर्थ ह्या श्लोकांमधून आपल्या समोर येतो. आपण परत एकदा हा श्लोक वाचूयात. तुम्ही माझ्या मागे हा श्लोक म्हणायचा आहे. चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वंभसा हंत हंत महता मुदारता. मित्रांनो, अजून एक तुम्हाला टीप देतो की कुठलेही श्लोक, कुठल्याही शब्दांचा उच्चार करत असताना ऱ्हस्व आणि दीर्घ यांच्याकडे लक्ष ठेवून जाणीवपूर्वक आपल्याला त्या त्या अक्षरांचा तसा उच्चार करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पूरयती असं म्हणतो तेव्हा हे पू दीर्घ आहे, ह्या ठिकाणी दिसतंय दीर्घ आहे, तर याला पूरयती असा याचा उच्चार झाला पाहिजे, पूरयती नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर विश्वंभसा, वी ह्रस्व आहे तर विश्वंभसा, पिपासया, पा दीर्घ आहे, पिपासया, या दीर्घ आहे. तर ह्रस्व आणि दीर्घाचा उच्चार करताना जाणीवपूर्वक आपण जर लक्ष दिलं, तशा पद्धतीनं आपल्याला उच्चाराची सवय लावली तर आपल्याला लिहिताना देखील ज्यावेळेला तुम्ही परीक्षेत ह्या प्रश्नांची उत्तरं लिहाल तेव्हा जेव्हा तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे ह्रस्व आहे की दीर्घ आहे, तेव्हा तुम्ही जर मनातल्या मनात हा श्लोक म्हणून पाहिला आणि तुम्हाला तो व्यवस्थित म्हणण्याची सवय असेल तर तुमच्या आपसुकच लक्षात येईल की हा ह्रस्व आहे का दीर्घ आहे. मित्रांनो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, ह्या श्लोकावरचा हा पहिला प्रश्न आहे. संधी विग्रहम कुरुत, संधी विग्रह करायचा आहे. नार्यस्तु, हे बघा संधी विग्रहाचे अनेक सूत्र संस्कृत भाषेमध्ये आहेत, पण मी तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला एक सोपं सूत्र, सगळ्यात सोपं सूत्र सांगतो की तुम्ही तुमचं वाचन वाढवा. वाचन वाढवल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी अपसूक भाषेचे जे पॅटर्न्स असतात ते लक्षात यायला लागतील. नार्यस्तूचा विग्रह होतो नार्यः तू, नार्यस्तु, म्हणजे हा जो विसर्ग आहे याचा स होत असतो. नार्यस्तु, नार्यः तू, नार्यस्तु. यत्रैताः, यत्र एताः, यत्रैताः, यत्रैताः, यत्र एताः. एतास्तु, याच्याप्रमाणेच एताः तू, एताः तू, एतास्तु. त्यानंतर तत्राफलाः, तत्र अफलाः, तत्राफलाः, तत्र अफलाः. सर्वास्तत्र, सर्वाः तत्र, विसर्गाचा स झाला, सर्वास्तत्र. परत एकदा आपण रिवाइज करू. नार्यस्तु, नार्यः तू, यत्रैताः, यत्र एताः. तुम्ही ह्या पद्धतीनं म्हणून जरी पाहिलं तरी तुम्हाला त्यातला पॅटर्न लक्षात येईल आणि कशा पद्धतीनं हा संधी विग्रह होतो हे लक्षात येईल. एतास्तु, एताः तू, तत्राफलाः, तत्र अफलाः, सर्वास्तत्र, सर्वाः तत्र. मित्रांनो, ह्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत, एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे देवताः कुत्र रमन्ते. सोपं आहे, देवता कुठे रमतात, त्यांचा वास कुठे असतो. ह्या श्लोकाच्या अनुषंगाने याचा विचार करायचा आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. मग आपण याचं उत्तर असं लिहू शकतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे क्रियाः कुत्र अफलाः भवन्ति. केलेली कामं म्हणजे क्रिया कुठे अफल, निष्फळ होतात. सहज आहे. यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते, जिथे नारीचा सन्मान होत नाही, स्त्रीचा सन्मान होत नाही. मग इथे याचं उत्तर तेच आहे. यत्र नार्यस्तु
न पूज्यन्ते. आहे की नाही सोपं संस्कृत. आता पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषा उत्तर. आपल्या माध्यम भाषेमध्ये आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. यत्र नार्यः पूज्यन्ते इति सुक्तिं श्लोकस्य आधारेण स्पष्टीकृत. म्हणजे श्लोकाच्या आधाराने यत्र नार्यः पूज्यन्ते ह्या सुक्तीचं, ह्या सुभाषिताचं वर्णन करा, स्पष्ट करा. अर्थात याच्यामध्ये आपल्याला त्या सुभाषिताचा पूर्ण अर्थच सांगायचा आहे की ज्या ठिकाणी यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. आणि यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते तत्र सर्वाः स्त्रियाः अफलाः भवन्ति. जिथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही त्या ठिकाणी केलेल्या सगळ्या क्रिया निष्फळ होतात. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. मित्रांनो, ह्या श्लोकावरचा 5वा प्रश्न आहे नारी इत्यर्थम अमरकोश पंक्तीम लिखत. अमरकोशामध्ये नारी या शब्दासाठी काय ओळ आलेली आहे तर ह्या ठिकाणी स्त्री योषिदंगना योषा नारी सीमंतिनी वधू असा हा ह्यामध्ये ओळ आलेली आहे. स्त्री योषित अंगणा योषा नारी सीमंतिनी आणि वधू असे हे नारी शब्दाकरता प्रतिशब्द अमरकोशामध्ये आलेले आहेत. मित्रांनो, 6व्या श्लोकावरचा हा पहिला प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. चातकः अधिक बरोबर चातकस त्रिचतुरान. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो विसर्ग असतो याचा संधी विग्रहामध्ये म्हणजे जेव्हा संधी होतो त्यावेळेला त्याचा लोप होऊन तो अनेकदा स असा होतो. म्हणजे चातकस त्रिचतुरान, तर हा स चा लोप होऊन त्याचा विसर्ग तयार झाला. म्हणजे चातकस ऐवजी काय आलं चातकः. आणि पुढचा शब्द उरला काय मग हा स चा लोप झाल्यावर त्रिचतुरान. स्त्री मधलं स गेलं की काय झालं त्रि. त्रिचतुरान. त्रिचतुरान. इथे रिकाम्या जागेत काही त्रिचतुरान म्हणजे चातकः त्रिचतुरान. याचा जेव्हा संधी होतो तेव्हा चातकस त्रिचतुरान असं होतं. सोपी. सोपी. सो म्हणजे सह अपि म्हणजे तो सुद्धा. विश्वम अंबसा. आता हा विश्वम हा म हा हलंत म आणि हा अ मिळून हा पूर्ण म होईल ह्या ठिकाणी. विश्वम हा अजंत पूर्ण म्हणजे अजंत म तयार झाला. हा स्वर आणि हा हलंत म मिळून. आणि अंबसा विश्वमंभसा असा याचा संधी होतो. विश्वमंभसा. विश्वमंभसा आला लक्षात. आणि महताम. महताम उदारता. महताम उदारता. महताम उदारता म्हणजे याचा जर आपण संधी केला तर हा हलंत म आणि हा उ मिळून मू तयार होतो. आहे की नाही. म अधिक उ बरोबर मू. महताम उदारता. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत. म्हणजे एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. अ चातकः पयःकणान कम याचते. सोपं आहे. कम म्हणजे कोणाकडे. चातक पयकनान. पयकनान म्हणजे पाणी. चातक पक्षी हा काही थेंबर पाण्याची अपेक्षा याचना कोणाकडे करतो. जलधरम. आहे की नाही. जलधर म्हणजे मेघाकडे. तर जलधरम हे याचं उत्तर आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. चातकः जलधरम पयकनान याचते. दुसरा प्रश्न आहे जलधरः केवलम चातकस्य तृष्णाम शाम्यति उत संपूर्ण विश्वस्य. बघा ह्या प्रश्नाचा अर्थ काय आहे की जलधर हा केवळ चातकाची तृष्णा म्हणजे तहान भागवतो का सगळ्या विश्वाची भागवतो. अर्थात सगळ्या विश्वाची. मग इथं काय उत्तर असेल जलधरः हे काढून टाकायचं. जलधरः संपूर्ण विश्वस्य तृष्णाम शाम्यति.
जलधरः संपूर्ण विश्वस्य तृष्णां शाम्यति. पुढचा प्रश्न आहे महताम उदारता कस्य दृष्टांतेन ज्ञायते. कस्य म्हणजे कोणाच्या. महताम उदारता अशी खूप मोठी जी उदारता आहे, उदारपणा आहे, मनाचा मोठेपणा आहे, हा कोणाच्या दृष्टांताने म्हणजे कोणाच्या उदाहरणाने आपल्याला या श्लोकात सांगितलेला आहे. जलधराच्या म्हणजे मेघाच्या, म्हणजे जलधरस्य. जलधर हा एक वचनी पुल्लिंगी शब्द आहे संस्कृत मधला, म्हणून जलधर ह. तर जलधरस्य. मग उत्तर काय येईल. महताम उदारता जलधरस्य, जलधरस्य दृष्टांतेन ज्ञायते. तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरत. महताम उदारता श्लोके कथम वर्णिता. म्हणजे महान लोकांची उदारता ह्या श्लोकामध्ये कशा पद्धतीने वर्णन केलेली आहे. लक्षात घ्या, चातक पक्षाबद्दल असं सांगितलं जातं की हा पक्षी आकाशातून ढगातून थेट पडणारं जे पाणी आहे केवळ तेच पाणी पिऊन आपली तहान भागवतो. चातक पक्षी कधीही तळ्यातलं किंवा जमिनीवरचं पाणी पित नाही. तर अशा ह्या चातक पक्षाला प्रतीक्षा असते वर्षा ऋतूतील काळ्या घनघोर मेघांची. आणि ज्यावेळेला असे काळे घनघोर मेघ आकाशात विहार करत असतात त्यावेळेला तो त्या मेघांकडे म्हणजे जलधराकडे याचना करतो काही थेंब पाण्याची. छोटासा असलेला हा चातक पक्षी याची तहान भागवण्याकरता 3-4 थेंब पाणी पुरेसं असतं. परंतु अशी याचना केल्यानंतर महान लोक ज्याप्रमाणे सगळ्यांची मदत करतात त्याप्रमाणे जलधर काय करतो, संपूर्ण सृष्टीला पाण्याने व्यापून टाकतो आणि सगळ्या सृष्टीची तहान भागवतो. महान लोकांच्या उदारतेचं वर्णन करताना हा जलधराचा दृष्टांत ह्या सुभाषितामध्ये वापरलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहायचंय आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय हा श्लोकामधनं तुम्हाला काय समजलं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देखील कमेंटमध्ये टाकायचं आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे रूप परिचयम कुरुत. इथे काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्या रूपांचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. शब्द आहेत अंबसा, महताम, पिपासया, पयः. तर हा अशा पद्धतीचा आपण इथे एक आराखडा केलेला आहे, एक टेबल केलेला आहे. त्याच्यात रूपम, प्रातिपदिकम, प्रातिपदिक म्हणजे शब्दाचं मूळ रूप. अंतः म्हणजे शब्द हा अकारांत आहे, आकारांत आहे, म्हणजे शब्दाचा शेवट कसा होतोय. लिंगम, त्याचं लिंग. संस्कृतमध्ये 3 लिंग असतात, तुम्हाला माहितीच आहे, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. विभक्ती आणि वचनम, वचन, एक वचन, द्विवचन, बहुवचन. तर पहिला शब्द आहे अंबसा. अंबसा याचं प्रातिपदिक आहे अंबस. अंबस म्हणजे हा शब्द आहे सकारांत आणि हा आहे नपुंसक लिंगी आणि याची विभक्ती आहे अंबसा म्हणजे पाणी. अंबस म्हणजे पाणी, अंबसा म्हणजे पाण्याने. तर पाण्याने म्हटल्यानंतर काय, याची विभक्ती आहे तृतीया आणि एक वचन असा हा शब्द आहे. त्यानंतर पुढचा शब्द येतोय महताम. महताम म्हणजे महान लोकांच्या द्वारे, महान लोकांचे महताम. तर याचा प्रातिपदिक आहे महत आणि महत्त असल्यामुळे याचा अंत त याने होत असल्यामुळे हा तकारांत पुल्लिंगी असा शब्द असून याची ह्या ठिकाणी महतामची विभक्ती षष्ठी आहे बहुवचनामध्ये. म्हणजे महान लोकांचे, महान लोकांच्या. पिपासया, पिपासा म्हणजे तृष्णा म्हणजे तहान. पिपासा म्हटल्यानंतर हा अकारांत शब्द झाला आणि स्त्रीलिंगी शब्द झाला. तहान, मराठीत तहान देखील स्त्रीलिंगी शब्द आहे, तसा पिपासा हा संस्कृतातला स्त्रीलिंगी शब्द असून याची ह्या ठिकाणी तृतीया आहे. पिपासया म्हणजे तहानेने, राईट. पिपासया तृतीया एक वचन. पुढचा शब्द आहे पयः. पयः म्हणजे परत पाणी आणि पयस असा हा शब्द असून स शेवटी असल्यामुळे हा सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. याची ह्या ठिकाणी द्वितीया विभक्ती असून एक वचनामध्ये हा शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत.
आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यात 2 शब्दांखाली लाईन आहे, रेष मारलेली आहे, त्याच्या समानार्थक शब्द आपल्याला त्या ठिकाणी योजून आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे. मूळ वाक्य असं आहे, चातकः पयसः कणान जलधरम याचते. पयसः ला समानार्थक शब्द वापरायचा आहे आपल्याला आणि जलधरमला. तर चातकः पयसहच्या जागी आपण जलस्य म्हणू शकतो की नाही. पय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी. चातकः जलस्य कणान जलधरमच्या जागी मेघम असा शब्द आपण वापरू शकतो. आणि वाक्य पूर्ण असं होतं, चातकः पयसहच्या ठिकाणी जलस्य, चातकः जलस्य कणान मेघम याचते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, अमरकोश पंक्तीम लिखत. जलधरः आणि अंबः अशा 2 शब्दांकरता लिहायचं आहे. तर जलधरचं उत्तर आहे, अभ्रम मेघो वारिवाहस्तडित्वान वारिदोंबुभृत ही पंक्ती आहे. आणि अंबःसाठी उदकम जीवनम तोयम पानीयम सलिले जलम.